नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकाराला मारहाण करणे ही लोकशाही व पत्रकारितेला मारक असून मुरगुड येथील घडलेली घटना निषेधार्थ आहे. त्यामुळे प्रकाश चिराळे यांना मारहाण करणारे कठोर कारवाई करावी अशी मागणी चंदगड तालुक्यातील पत्रकारांच्याकडून सोमवारी तहसीलदार राजेश चव्हाण व पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मुरगुड येथील पत्रकार प्रकाश चिराळे यांना गेल्या गुरुवारी राजेखान जमादार व त्यांचे सहकारी आशिफ खान जमादार संदीप सनगर यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तातडीने कारवाई करावी अशी मागणी सोमवारी निवेदनाद्वारे तहसीलदार चव्हाण व पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडे करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी निषेध व्यक्त केला. यावेळी पत्रकार विजयकुमार दळवी, नारायण गडकरी, सुनील कोंडुस्कर, निंगाप्पा बोकडे, विलास कागणकर, अशोक पाटील, लक्ष्मण हल्लाळकर, फिरोज मुल्ला, महेश बसापुरे, संजय कुटरे, शहानूर मुल्ला, प्रकाश आयनापुरे, बाबासाहेब मुल्ला आदी उपस्थित होते. केवळ आकसातून एखाद्या पत्रकारावर अन्याय करणं, मारहाण करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. कागलच्या एका पत्रकाराला झालेली मारहाण आणि पब्लिकमध्ये त्यांचा झालेला अपमान हा निश्चितच सर्व पत्रकारांना वेदना देणारा आहे. आणि अशा अन्याय करणाऱ्या, मारहाण करणाऱ्या, स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय जिल्ह्यातील पत्रकार शांत बसणार नाही. महाराष्ट्र शासनाने पत्रकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी कडक कायद्याची तरतूद केलेली आहे. मात्र प्रत्यक्षात त्या कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हे या निमित्तानं आम्हाला माहीत आहे. आणि या दृष्टीने जिल्हा पोलीस प्रमुखांनी, प्रशासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित माणसावर तातडीने कारवाई करून पत्रकारांच्या मनात असलेला धगधगता राग शांत करावा. अशगड तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व पत्रकारांनी, प्रिंट मीडिया आणि पोर्टल व सर्व सोशल माध्यमाच्या पत्रकारांनी नुकताच चंदगडचे तहसीलदार आणि पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन पत्रकारांवर झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि कडक कारवाईची मागणी केली आहे.